अरे अक्कल आहे का नाही तू? अरे पोर येण्या करतात राव ह्या दुनियात पोर सगळे यायचे मला मी चाललो आपलं. अरे हायला थांब कोणाच्या क्षेत्रातलो मी अंगावर सायकल घालता माझ्या. अरे आयला बार काय म्हणून जाऊन देतोय. घाला 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 या ना या. आता पळतेच मला माहित नाही. आता बास करा ना मोबाईल मध्ये बघायचं का. आता कोणचे पिकले ना सगळे काळे बघा का काळे उपटीतात. अहो त्यांना जपावं लागत. केसाला जपले तर लोक आपल्याकडे बघतील असं ना. हा म्हणून त्या आधी केसाकडे पाहावं लागत. आमच्या मामाला माहिती ना. काय रे तुम्ही माझी सायकल पाहिली का? हे भाऊ सायकल पाहिली का त्याची? आता एवढंच काम राहिले. अहो तुम्हाला विचारलंय त्यांनी सरपंचांनी मर्सिडीज BMW ऑडी ह्या चोरीला गेल्या का ते पाहायचं आणि डेप्युटीनी सायकली पाहायच्या. तुम्ही गावचे सरपंच सदस्य आहे ना, तुम्ही आता तेवढं पण नाही करत का? हॅलो सायकली बघायच्या तुला काही कोणी बनवून पाठवलं काय? कुठे खेळतो सायकल तू? इथं माझ्या बाप्पाला मी उगाच तुम्हाला मत द्यायला लावलं. बघ पोरग मग सायकलीचं तुम्हाला संबंध आहे ना गावात. हा ना मग खरे ना. अरे साई आमच्या बंटे सायकल पाहिली की नाही तो? माझी सापडा ना तुमच्या पण गेली. माई सापडा ना आमच्या रेंजर होती. माई सापडा ना. सायकली गेल्या म्हणजे सगळ्याचीच कुठं सायकली जायला तूही गेली काय? आमच्या बंटे सायकल लावली. अरे तुम्ही लय गाव खेडे येत तुम्ही कशाला सायकली खेळता रे? इथं आरडा वारडा चालू असतो तुमचा. तिकडे घरी खेळता येत नाही तुम्हाला सायकल? अहो ग्रामपंचायती पुढे खेळा त्यांना डेप्युटी. अरे लय आरडा वारडा करते ते. तुम्ही सत्तेत आल्यापासून गोंधळ झालाय. नको त्याला गावात येऊन द्या. 4 भांगरवाले दिवसभर फिरत येत. पोरांच्या टाकल्या असत्या गोण्यात नेल्या असत्या सायकली. भांगारवाल्याकडे लक्ष देतो मी आता. ए कदमाच्या पोऱ्या लय नको आडवा तिडव बोलू. मतदान केलं म्हणजे काय सगळं सायकली सहित बघायचं काय तुमचं? मग कोणी पाहायचं? तुम्ही नाही पाहायचं. काम नाही. अरे हे बरं आहे तुमचं. मग गावात मालमत्ता गावची अरे पठ्ठेव आता सायकली सांभाळायचं काम राहिलं. राहिला नाही. गावात कोणी बाटल्या गोळा करायला येते, कोणी भांगार गोळा करायला येते. अरे यांनी सवय लावल्यात भांगारवाल्याला. आम्ही नाही लावल्या. अहो तुमचं लक्ष पाहिजे गावात. सरपंच आहेत तुम्ही, उपसरपंच आहेत तुम्ही, असं काय करता? अरे मी आता कोण भांगारवाला कोण फेरीवाला हे बघत बसू का? आपण सरपंच झालो ना भांगारवाला असा इकडे सुद्धा औचित्यवाडीकडे डोळे करून नाही पाहायचा. भांगारवाले काढून पाहत चालायचं. आम्हाला माहितीये तुम्ही बुटिका मालवाल्याकडून सगळं कमिशन घेतात गावात हिंडायचं आणि तुम्ही आम्हाला सांगतात फेरी आले ते गोरगरीब हिंडत हिंडू दे ना करू दे ना का त्यांना उलच घरे बघायचे घोटाळा घालायचे. भाऊ हे काम चुकारपणा झाला यो म्हणजे लक्ष न देणं म्हणजे. हे गप काय येडा झाला काय? लोक सायकल पोरा सायकल सांभाळत बसू मी. अरे आवाज सायकली गेल्यात उद्या कार जात्या सोनं जाईन. हा सदा भाऊ तुम्ही सांगा. ये आता लगेच कानाडोळा करायला लागले कामाकडे. असं नाही पाहिजे ना. खेळत येत पोर खेळून द्यायचे ना. त्यांना नाही विचारायचं. पदाव बसायला गोड लागत आणि सायकली गेलो सायकली बघायचे का आम्ही? ते बरं झालं. ते पोरांनी डायरेक्टच म्हटलं माझ्या बापानं मत द्यायला लावले तुम्हाला. वर्ग बरोबर म्हणलं. बापाला मत द्यायला लावलं मी. त्याच बरोबरच आहे. साधा भाऊ श्याम डेपुटी कम तान तान करीत गेले. एवढा आवाज तुमचा किती कालवा चालला होता. मी टाटक्यात झोपेतून उठून आलो भाऊ. अरे त्या पोरांच्या सायकली गेल्यात गावातून. काय सांगता? अरे माझ्या बांट्याची पण गेली पुतण्याची. कोणी नेले सायकली मग? अरे तेच कळणार ना. झाले तो तर नाही नेली. कोण? मी साधा भाऊ मी नाही. मला काय करायचं सायकलीची? सायकलीची तर गरज साधा भाऊला आहे. ते नाही म्हणत का जुनी जुनी सायकल इंग्रजाच्या काळापासून जपून ठेवते ते सायकली. जॉगिंग करायला लागत. माझ्याकडे ना ऐतिहासिक सायकल आहे. मी नव्या सायकलीच्या नादी लागत नाही. आणि तू आहे ना ज्याला तू खानदानी सायकल चोर आहे. माई सायकल तुम्ही दोघांनी चोरून भंगारवाल्याला म्हणून दिली. त्या डेपुटीने बरोबर सापडवून आणून दिली. नाही ना आम्ही दिली तुम्हाला. आम्ही दिली आणून. आम्ही स्वाभिमानी होत म्हणून दिली. तुम्ही तर स्वाभिमानी नाही. स्वाभिमानी खानदानी सायकल चोर आहे. तू तू पाय बघितला ना मातीत बुडीनं तोंडावत मारीन. माव काय राग आता? श्याम्या होता माझ्यासोबत. श्याम्याला विचारा. म्हणजे काय आम्ही आमच्या घरच्या सायकली चोरायला सुरू केलं काय? आता काही बोलत तू. मग ते माव कशी आळ घेतात? तो घेतली होती म्हणून म्हणला तू ज्यादा जर आवाज केला ना आता तू शिस्तीत राहायचं. साधा भाऊ डेपुटी कम एवढी तान 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 करीत गेले असते ना. सायकली नेल्या डेपुटीनी तर नाही लावल्या घरी. सदा भाऊ मला इथंच वाटायला लागले. हे ग्रामपंचायत पुढे लय कल्ला करायचे. यांनी ना हद्दल गाड्यासाठी 100% डेपुटीचा डाव साधला दिसतोय. हद्दल घडवाय करता
डेपुटीनी मग काय ते बरोबर अहो नाही. डेपुटी सुद्धा टेम्पो भरून इकायला बघायचे नाही मागं पुढे. साधा भाऊ हा मी येऊ का बघून 2 मिनिटात त्यांच्या घरी? डेपुटीच्या ना हा ये. मी सगळं चापू चांगलं कडा कुडाला बघ डेपुटी घरी नको बघू. डेपुटीने ठेवलेली वस्तू आजूबाजूला लवकर बघ. सापडायची हा. नाही. मी चांगला बघू. हा पहिला डेपुटीने ना सायकल लांबवलेल्या असल्या ना तर पक्का अडकण डेपुटी. हाडकन नाही, चांगला जायबंदी करायचा, जाळीची गाडी बोलवायची आणि द्यायचा टाकून. राजीनामाच घ्यायचा सदा भाऊ तुम्ही. तसंच करावं लागतं. हा लगेच. कसं आहे ना अजून आला आला आला. साधा भाऊ श्याम्या बाबा बाबा 4-5 काय काय सायकली सापडल्या ना जाळ्यात. काय सांगतो? कुठं 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 म्हणजे कुठं गेलतो मी आता? डेपुटीच्या भुसाऱ्यात. काय हा 4-5 सायकली. मग सदा भाऊ आता पहिला ते- पोलिसाला फोन लावा तुम्ही. अरे डेपुटी अडकूनच टाकू विषयच नाही ठेवायचा आपण. तुम्हाला लगेच सांगतो. जाळीची गाडी आली बाई, जाळीची गाडी गेली बाई डेपुटीला घेऊन. डेपुटीला आता राजीनामाच. विषयच नाही. मी काय म्हणतो हा. फोन लावायच्या आधी आहे ना आपण तिथं जाऊ, हम्म. शूटिंग काढून पक्का पुरावा ठेवू. तुम्हाला सांगतो गेट पासून शूटिंग चालू करा तुम्ही. 6 सायकली आहेत, 6 घर तर झाले, आणखीन 4-4 बेतले तर झाले. किती 6-24 घरे डेपुटी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा मी नसतो. काय म्हणतो 2-4 सायकली अजून नेऊन टाकायच्या की त्याच्या. म्हणजे आणखीन चोऱ्या करीत बसायचं. जाऊ दे, आहे बघूया. त्या, चल सदा भाऊ याच्यात तर आपणच दिसतोय. अरे बावळा तो ती कॅमेरा पुढला लाव ना. तो पार सेल्फीचा कॅमेरा लावला. हा हा चला मग कायचा सायकली अजून तुझ्या डोक्यातून सायकलीच गेलं नाही काय? सायकली त्याच्या डेपुटी. अरे येड लागलं काय तुम्हाला? का वतनदार घराने येडं झालंय? माझे सायकली आणायला काय संबंध आहे माझ्या सायकलीचा? तुमच्याकडे सायकली मनाने आल्या असत्या 100% खात्रीशीर माहिती आहे. राजीनामा तयार ठेवा. राजीनामा तुम्ही हा. उपसरपंच पदाचा. कॅमेरा बंद करा. ए, बुक्की टाकी डेपुटी दम द्यायचा नाही. सरकारी कामात अडथळा होईन असं ज्यांच्याकडे धर ना. हा, पुरावा माझा करीतो का यांचा करीतोय अरे, दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत ना. कोणते सरकारी कर्मचारी अधिकारी काय तू सरकारी ह्यो पुरावा आहे ना. उपसरपंचपणामुळे कोणामुळे? सदस्यामुळे उपसरपंच का अरे. डायरेक्ट उप होत. उपसरपंचाचा गड्डा आहे तुम्हाला उपसरपंच व्हायचे ना. हा. तुम्हाला गाव करते का उपसरपंच? त्याला काम करावं लागत आहेत. आहे कसं याचा अधिकार कोणला? उपसरपंच म्हणजे सायकली नळीच्या सायकली नळीवर अरे, मला साय- बसतात का आणि पुढे मी पायडल हा, मला स- नसतात हँडलवर हात. मला सहीची गरज नाही. हा. तो बहादर आहे ना सह्या करता करीतच नाही. हा. चांगलं काम केलं ना तर लोक आपमत नाव घेतात. राजीनामा द्यायचा नापोमत नावाचं करायचं, समाजसेवा करायची, उपोषण करायचं, गाव झाडायचं, वृक्षारोपण करायची. सायकलीचं बघा. तुमच्या एकट्याच्या राजीनाम्यामुळे नाही बरं का. तुम्ही एकटे म्हणता असा राजीनामा. अख्खी बाकीची सगळी कमिटी माझ्या बाजूने आहे. आता हे सायकल चोर आहे ना त्यांचे पुरावा आपला. त्यांचे कोणते बाप आहेत सायकल ना चोर? उपोषण करणारी सायकल अरे पण चोराचे बाप. सायकल चोरला माझ्याकडे कुठं सायकली आले तर उगा आळ घेऊ नका काही पण. खात्रीशीर बातमी म्हणणं चालू काय आहे. खात्रीशीर बातमी? सूत्राकडून समजलेली माहिती डेप्युटीची सायकली 6. माझ्याकडे सायकली आहेत. हा. सायकली हा. आणि माझी- आणि आम्ही पुरावा त्यासाठीच घेऊन आलोय सीसीटीव्ही याच्यामध्ये कॅमेरा शूटिंग करायला. आपल्याकडे कसं काय सायकली आल्या? काय माहिती ते काय म्हणतो मग सायकली आल्या? जालुंदर डिटेक्टिव्ह जालिंदरनी माहिती काढलेली खोटी असणार नाही. हा. पाहून आलेला आहे सायकली तुमच्याकडे. असं ना? तुम्ही काय पोलिसाला फोन करीता? आम्ही कॅमेरा- केलाय फोन. कॅमेरा इथं चालू बरं का. थांब 2 मिनिटं चालू होऊ दे. हा अरे वारे पकड्या हो जालिंदर. या घे प्रूफ घे. जालिंदर कसा सायकली ठेवितोय. मला तर आता आजचा जाल्या म्हणजे चोर तर चोर. डाऊट आला की जाल्याला सायकली ठेवायला लावायच्या पोराच्या चोरून आणि माझ्यावर गेम करायची. हो आम्ही नाही ठेवायला सांगितलं. आम्ही आता बघा ह्यो पकड्या तुम्हाला कसा हात दोघांना घालतोय. तुम्ही गेम करणार आहेत, आम्ही गेम नाही. जनतेवर प्रेम करणारे सदस्य आहेत. ज्याला जसा कबूल होईल ना तसा बघा ह्यो पकड्या कसा पोलीस स्टेशनला जाऊन तुमची केस बुट्टानं करतोय. मांडीला हा, जोरात तुमच्या- नका हाणं. हा जालू जालू सायकली चोर आणि ह्यो हे सदा भाऊ गावातले सदस्य यांनी सांगितलं डेप्युटी तिथं सायकली ठेवा आणि त्यांच्यावर हे शामराव हो आम्ही काही नाही केलं. नाही ए, ना? इकडे काय नाही केलं नाही, भामट्या. होय. काय हा? हा? ऐक, हे सायकली चोर दे लुब रे ए. आणि माझ्या नावा घालतो का
तुमच्या आळ यावा नाही म्हणून मी आधी ताकीत होतो कारण तुला तुम्ही सायकली आम्ही सांगितलं तू काय म्हणला डेप्युटी चोरल्या डेप्युटीची दे सायकली म्हणला की नाही तू नाही म्हणला का नाही खरं बोल तिथं मी पण साक्षीला आहे म्हणलं की नाही तू? ओय, तुला सुपारी नाही दिली ना कोणी सायकली आणून चारायची. मला नाही सुपारी कोण दिली मग मग मी त्या दिवशी रस्त्याने येत होतो काल परवा त्या पोराने मला लय त्रास दिला नुसते अंगावर सायकली घालायची अग इथं पायाला लागले म्हणून मी इथं सायकली आणून टाकल्या तुमच्या तिथे माय इथं कम टाकल्या पण मला माय रोय करायला लावायचं का अहो तुमच्यासारखी शेप जागा गावात कुठे आहे डेपुटी खरंय ना तुमच्या वाळणं साला म्हणून तुमच्या चोरीचा आणून ठेवल्या. माल ठेवायला डेपुटीच्या घरा इतकी शेप जागा कोणती नाही सोन्याचे ट्रॅप नव्हते घडत का वर टेंबी पाशी सगळे ट्रॅपचं सोनं इकडंच इतकी शेप जागा कुठेच नाही हे कपडे कसले तू तो स्वर्ग गाठणारे लेकर आहे तो माय तिथं कशाला आणून टाकलं नालाय का आणि जाणार पोरांच्या सायकली काय तुला काऊन हे कळतं एवढं त्या पोराला काय तकलीफ देतोस तू अहो मी टाकल्या पण तुम्हाला गुताव नाही म्हणून परत मी बाहेर नेऊन टाकल्या ना मला द्यायचे होते त्या पोरांना नेऊन अरे परत जाल्या, तो मला प्रेमच कळत नाही तो मला मल्टिक्स कळत नाही माझं नाव बी सांगितलं परत इथून बी काढायला लागला म्हणजे नेमकं चाललंय काय का तो सुपारी घेतली बाई उपसरपंच पदावून काढायची मी नाही कुणा सुपारी घेतली मग अरे पण मी मग चार रस्त्याने सकाळी ना मला पोरांना ना आदल काढायची होती. अरे पण रस्त्याने लेजिम नको ना खेळत चालू जरा लाईनीत चल ना पोरं तो अंगावर यायला तू जर सगळा रस्ता चाडवलं तर जायचं कुठून डोक्यावरून जायचं तुया झाल्या तू एकदा चालू झाला ना तुला आहे ना 20 फुटाचा बी रस्ता पुरत नाही इकडून का तिकडून तिकडून गावातले कुत्रे गावातले म्हातारे माणसं पोरं तुला बघून पळत येत तुला पोरने आणायला पाहिजे होता ते काय जात्रातलं लेजिम होतं काय डेपुटी असं ना? काळ्या पाटीचं ए लेझिम. बावटा काढली जी मधून. गावात पोरं सायकली खेळते तर खेळू दे ना तुला माहितीये का गावात चिमण्यांचा कळकाट आणि पोरांचा गोंगाट असल्याशिवाय गाव कसं शोभन सांग बरं आणि आज बी पोरं मोबाईलच्या मग? नादी उलट सायकल घेऊन येते तर खेळून द्यायचे उलट त्यांना म्हणायचं शिकायचं ज्या पोराला सायकली येत नाही का त्यांच्या चोरून सायकली हे करतो चोरून मा अंगावर घातली म्हणून मी त्या सायकली देऊन टाका आता ए, अंगावर घातली आमच्या म्हणून बांटे अंगावर. सायकल कुठे बांटेची ते काय पलीकडे फेकली तुझ्या एक काम बांध्याची कर आता सगळ्या पोरांची सायकली देऊन टाक. अरे कशी टाकल्या सायकली तो खाली कशी टाकले म्हणजे त्यांनी कशी घातली तो पाहिली का अहो आता नीट हे कर आणि बरं का वतनदार घरानं काही आलं का गव्हाण्याच्या घरावर नका आळ घेत जाऊ हो, हा? सरपंच तुमच्या व्हायचं इथं ना? सायकल हा? दिसल्यावर काय म्हणणार आम्ही हा. श्यामेची दही म्हणणार त्या अशोकरावची दही सायकली सांगायची अरे लोकांना हे परोपकार करणारं घर नाही हे कोणला देणारं घर नाही परोपकार माहितीये परोपकार करायचा ना राजीनामा द्या फाडून टाका, डेप्युटी फाडून टाका. करा. असं ना? नुसतं राजीनामा खोटं फाडून टाका. परोपकाराच्या उचल गप्पा त्या नका सायकली, करू, चल खोटं घेऊन. खोट्या. हा. गाड्या. चल आता कुठून न्यायच्या भीतीहून न्यायच्या का तिकून न्यायच्या रास रोज आता चल इकून घेऊन पुन्हा काय भोकी आम्ही दिसतंय अरे याड्या झाल्या काय झालं तुला तोंड पाडून गुम बसला एवढं तू अरे लय टेन्शन डोक्या मागे ती बायको उठली का सटली का तर नुसतं ताण ताण करते राव लय बोलती चहा द्यायला लागली ना त्यो कपातला चहा सुद्धा सांडून जातो एवढी दानक्या सादळी ती राव झाल्या अरे बायका अशाच असतात हा. मग लय चांगला सुरळीत संसार चालला होय बायको आली म्हणजे किरकिर आली तुला सांगतो संसार काय सोपा आहे का सांग बरं तुझ्यापेक्षा लय बेतार आहे माझं असं कुठून सायतन माझ्या नशिबात पडे मलाच कळा ना म्हणजे काय म्हणजे तुझ्या मुळं पडलेली ती माझ्या नशिबात तूच म्हणला होता तोच लय भारी केली लय भारी दिसती करीच्या सोबत लग्न मग काय झालं मस्त चांगला संसार चाललाय मस्त गुडी गुलं पण राहता तुम्ही मग चांगला संसार चाललाय का अरे सकाळची भाकर आहे ना तर दुपारी भेटते दुपारची भाकर संध्याकाळी भेटते तुला माहितीये का अशी बी मला ती आवडत नव्हती श्याम्या काय ही ना मला आवडत नव्हती अजिबात आता होता तूच पसंत केली कुणी तो अरे तो डेपुटीने ना मला भरी घातलं चाल्या किती भारी दिसते कर अशी पोरगी तुला भेटायची नाही तू काय हिरो लागून गेला काय अरे आवडत नव्हती ती लहानी बहीण आवडली होती अरे मग तवा सांगायचं ना तो आता सांगून काय फायदा आहे आता सांगून काय फायदा आहे म्हणजे तुम्ही ऐकत होते का दोघं ते डेपुटी तर पुढे जावं तोडीत होते जशी त्यांनाच लग्न करायचं होतं मला करायचं होतं अरे पण जी पोरगी पाहायला गेलो तीच करावं लागेल ना अरे जी पाहायला गेलं पण मला पसंत नव्हती ना तीच केली ना मी अरे मग नाही म्हणायचं तवा दुसरी पाहिली असती एखादी हा मग तिची बहीण आवडीन तुला हिच्या संग लग्न करावं लागलं आयुष्यभर जळ फाड ना तो आता काय उपयोग आहे नुसता जर फार तिच्या बहिणीला बघितलं होतं ना श्याम्या असं मन भरून आलं तुझ्या डोळ्यात दिसत जे गपक्यास कधी मी मिठी मारीन पण हीच मिठी आली ना काळी दलीन मा नशिबात अरे देवा जाऊ दे आता जे आहे ना शिबा ते करायचं आता काय त्याला एवढा विचार करतो तू आई तो संसार नीट हे कर काय उगा आपलं तिची स्वप्न पाहून काय होणार आहे का आता तू ना असाच करतो श्याम्या दरवेळेस घिसाबादून मी तुला म्हणत होतो तवाच मला ती लहान मिळून आवडती म्हणून नाही म्हणला
ही चांगली हीच कर म्हणून. अरे मग तवाच म्हणायचं ना तो बळजबरी करायची आम्हाला की मला नाही आवडत तिच्या संगत लग्न करायचं मला. तवा नाही म्हणला काही ना आता काय म्हणतो तू. ती मला म्हणली होती तुम्ही लय आवडतात म्हणून. नंतर येडा आहे का तू? तुला दाजी दाजी म्हणत होती ती. आणि तुला सांग का बायकांचं असंच असतं. कसं सगळं होऊन गेलं का मग म्हणायचं त्यांना माहिती आहे काय होत नाही आता. आणि आता तर भाऊ तू 7 जन्म फिक्स झाला. कालच वहिनी वडाला पाय किती द्वारा कोंडाळा आहे. इथं बी आलती काय वाडाला मग किती वडपुंजी ती काय कळा ना भाऊ मला. 7 जन्म फिक्स आहे तू आता. सुट्टी नाही भाऊ तुला. चल येऊ का? तुम्ही असेच दोघं बी. तेव्हा मी नाही नाही म्हणत होतो बळच मला पाटावर बसिले. पाठव नाही गोड्याव म्हण. हा द्वारा तोडून घेशील नाही तर म्हणशील तुटला म्हणजे वहीन. तोडू नको दोरे लोकांच्या हे करशील कुठं नाही. जाय सुगंधा ए सुगंधा. काय हो शामराव, सकाळी सकाळी काही काम धंदे नाही काय लगेच टपकातच येऊन म्हटलं बरं 2 दिवस आराम होता मला. काम होतं माया माग म्हणून नाही आलो मी. का लगे आराम? हा बरं आता काय कामासाठी काही नाही. चहा पाणी झालं? हो तुम्हाला सांगू का मी चहा पिणंच बंद केलं. त्याच्यामुळे दूध आणत नाही, चहा पावडर साखर नाही, काहीच आणत नाही लगे आता. असं कसं? चहा घेतला पाहिजे माणसानी. चहा घेतला म्हणजे माणूस कसं ताजं तावानं राहतं. आणि त्यात तुझ्या हातचा चहा म्हणले तर काही विचारूच नको. किती दिवस फुकट खाणार पण मी चहा सोडून दिला शामराव. काय सांगू तुम्हाला आता पितच नाही. वजन वाढत चाललो माझं म्हणून. बरं तू नाही घ्यायचा पण पाहुणे रावळे आमच्यासारखे येते त्यांच्यासाठी तर ठेवायचं उल साखर पत्ती चहा. कशाला पाहुणे रावळे? तुमच्या घरीतला येते. तुम्ही मला सांगा तुमच्या किराणा दुकानामध्ये मी किराणा घ्यायला येते तेव्हा तुम्ही मला म्हणता का नको याचे पैसे नको देऊ, मग माझ्या फुकट चहा प्यायला कशाला येता? तू असं कधी म्हणली नाही. असं म्हणत असेल तर तुला मी तर प्रत्येक किराण्यात अर्धा किलो साखर जास्त टाकी जाईन ना. मुंगेला मुताचा पूर काय तुम्ही द्याल कुणाला कधी काढून. जावा घरी, नाही भेटणार चहा बी. आता कुठं चहा घ्यायचा मी? ते तुम्ही तुमच्या घरी जाऊन प्या. आता घरी नाही ना बायको म्हणून तर म्हणलं. हाताने करून प्या. आईला जायलाच्या घरी गेला असतो बरं प्यायला. जायचं मग. त्याच्या घरी मचमच चालली ना सगळी. तेव्हा म्हणला त्याची बायको चहा अशी देती आदाळी तर चहा अर्धा खाली जातोय. कुठं चहा प्यायला जात तिथं. वचकीच पण जरा ती मग झालं तर काय म्हणत होतो माहिती का मला? काय ते म्हणलं मला तर लग्नच करत नव्हती सगळं. मला ती लहान बहीण आवडत होती. अयो हा ती मिळवणी. आणि ते म्हणला ती मला म्हणली होती आपलं जमलं असतं असतं असं वगैरे. मी म्हणलं येडा बेडा झाला का काय? आता लग्न झालं संसारिक काय आता लहान बहिणीच आठवलं त्यांना करायची मग. त्याला तेच म्हणलं. ते म्हणला तुम्ही डेपुटीने भरी घातलं मला आणि करायला लावलं ना असंच असतं साधा घालतो. डेपुटी माणूस एवढा चांगला माणूस आहे ते काय चुकीचं काम करतील त्यांनी बरोबर करून आणली. ते सांगत असताना मग त्याच्या डोळ्याचे ना आता मी तर प्रेम दिसत होतं त्याच्या मेवणीवर मला तर. मेवणीचं लग्न होईल का? नाही ना. नाही हा. बघा पळून पिळून आणायच इकडं. हायला कुठं नाही आपल्याला काय करायचं जाऊ दे. ठेव ना चहा होईल सकाळ. नाही हो जा चहा दे फुकट खाऊ नाही तर. बघ ना असलं तुझं जाता का? रुपा ए रुपा ही तर घरात नाही. कुठं गेली? अगो बाई सुगंधा तुम्ही अगं आली ते अशी चक्कर मारायला तुझ्याकडं. कस काय तुम्हाला गरीबाचं घर दिसलं बाई आज? अगं असं काय म्हणते गरीब बाई बसा मला लय कटाळा आला. येत काम करू करू वैताग आलाय माझं. आवरलं काम? हा झाली बाई सगळी काम. नाश्ता पण झाला असेल? खाल्लं. आता काय काम करून सगळं मला एकटीलाच करावं लागतंय. खावं तर लागतेच पोटाला. बाई रुपे लयच बारीक झाली बाई तू. असं वाटतं काही खाती का नाही ती नुसते हाडकन काडकत दिसू लागले तुझ्या अंगावर. आता काय करता तुमच्यासारखं सुख आहे का आम्हाला? सुख म्हणजे मग काय आता तुम्हाला कसं आहे खायचं प्यायचं निवांत बसायचं टीव्ही बघायचं. नको माझ्या खाय प्यावर येऊन जाऊन. अहो पण तुम्हाला असं काय माझ्यासारखं काम करावं लागतं का? शेतात गुराढोराचं कशाच तरी आहे का? बाई माझा नवरा सगळं करून घेतो. मला काय कसलं दुःख नाही. हा ना. काय संसार पाणी कसं चालू आहे? आनंदात आहे का सगळं? सुखी का? आता मग काय सुखात नसणार होय. मस्त खाऊन पिऊन कामाला जाते निवांत दोघं खातोय पितोय राहतो. आताच तर म्हणे मला किती मोठं काम राहतं आणि आता म्हणते की निवांत. मग आता तुम्ही सांगा की घरचं काम करणं म्हणजे काय बायाच्या जीवावर येतं का? नाही म्हणावं लागतं. जलभोज व्यवस्थित राहतं का ग? हा मग त्यांनी मस्त मला सुखात ठेवतात. अयो खरंच खरंच सुखात ठेवतं का? नुसतं वरवर दिखावा करता. आता काय तुम्हाला माझ्याकडनं वाटा ना का बघू? वाटत तर तुझ्याकडे बघून तुला सुखात असं म्हणून. अगो बाय असं का बोलताय तुम्ही? बाय तुम्ही मायावर राहील काय पण म्हणा जाऊ नका बाई. त्यांचा लय जीव आहे मायावरती. उगाच तुम्ही काहीतरी बोलत बसता. ह्यासाठी आलाय का तुम्ही आमच्यात भांडण लावायला? तू म्हणते मला जीव आहे पण मला नाही वाटत जीव आहे. मी तर असं ऐकलं. काय ऐकलं तुम्ही? तुझ्या नवऱ्याचा त्याच्या मेवणीमध्ये म्हणजे तुझ्या लहान बहिणीमध्ये लय जीव आहे. लय प्रेम करायचं आणि त्याला तीच बायको करायची होती. तुझ्यासोबत लग्न बी करायचं नव्हतं पण आडून तळून त्या लोकांमुळे तू त्यांच्या गळ्यात पडली. अहो असं काही नसन. आणि तुम्हाला कोण म्हणलं?
कोण म्हटलं म्हणजे? अगं सगळ्या गावाला माहिती आहे आणि मला शामराव येऊन सांगत होते म्हणे ते जालूला आहे ना त्याची बायको बिलकुल आवडत नाही म्हणे. काय नुसतं काय भाज्या करती, काय चहा करती, भाज्या केल्या का पाणी एका साईडला फोडी एका साईडला, चहा करायला लावला अशी दणकन आपटी ती का अर्धा चहा कपाच्या खाली, अशी बायको आहे म्हणे. तो म्हणत होता का मला मेवणी सोबतच लग्न करायचं होतं, मला माझी मेवणी लय आवडती, डोळ्यामध्ये असं प्रेम दिसत होतं म्हणे लगे. अयो शामभाऊजी तुम्हाला म्हणले? हा अगं पण मग जालू भाऊजी त्यांना म्हणले म्हणून त्यांनी मला सांगितलं. मग ह्यांनी मला लग्नाच्या आधी तर म्हणायचं ना की मला तू नाही आवडत, तुझी बहीण हा आवडत. ना, आता लय उशीर झाला, तू निघून गेली असती का ग? मग मी कशाला लग्न केलं असतं? जर मला माहित असतं त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही तर मी कशाला लग्न केलं असतं? मग खरंच आहे. त्यांचं लग्न लावून दिलं असतं बहिणी बरोबर. हा ना, जाऊ दे, नको नाराज हो, तू आता सांभाळून घे, जाते मी, मला घरी काम आहे. चालतंय. हा. काय म्हणते डोकं. काय पारे डोकं बिकं दुखत काय? कम बसली? काय नाही, विचार करते. काय विचार करते? तास ते संसाराचा विचार. आहे संसाराचा विचार काय अजिबात करू नको. मी खंबीर आहे ना संसाराला. मी काय कमी पडून दिले तुला आतापर्यंत? नाही, तुम्ही मला काही कमी पडू दिलं नाही हो. मग पण मी तुमच्यासाठी काही केलं नाही ना आजपर्यंत. असं कोण म्हणलं? अहो मी म्हणते, बघा ना, आता लग्न झाल्यापासून नुसतं मी तुमच्या बरोबर भांडणच करते, मी दिसाय पण देखणी नाही, म्हणजे तुमच्या संसाराचं वाटोळच आहे ना. नाही नाही, संसाराचं कुठं वाटोळं झाले. आणि संसारात हे ना भांडणं होतच असतात नवरा बायकोचे. भांडणं झाल्याशिवाय संसार चलत असतो काय? तू सांग बरं. हा, पण कसं असतं की रोजच बाई भांडणं करणारी, परत वाचा वाचा बोलणारी, माणसात इज्जत न देणारी ती बाई मीच आहे ना. मग माझी मलाच लाज वाटायला लागली की मी लईच खराब आहे, म्हणजे मी तुम्हाला नाही शोभत बायको म्हणून. कोण म्हणलं असं? मी म्हणते ना. हे असं काय म्हण नको, शोभती मला तू बायको. नाही, माझं काय म्हणणं आहे माहितीये का, तुम्ही आपलं दुसरं लग्न करा. काय म्हणली? तुम्ही आता ना दुसरं लग्न कराच. काय म्हणती? असं काय म्हणू नको. डोकं बिकं फिरलं का काय तू? हे अहो माझं कशाने डोकं फिरलंय? जे खरंय तेच सांगते, करा ना तुम्ही दुसरं लग्न. मी स्वतः पोरगी बघितली तुमच्यासाठी. कोणती? ती माझी चुलत बहीण लहान आहे ती. डोकं बिकं फिरलं का काय? पाहुणे रावळ्यात माई हे घालते का काय आबरू? अहो पाहुणे रावळ्याचं काय आहे, मी सगळं निस्तरते ना, तुम्हाला काय घेणं नाही. आजच चुलत्याला फोन करते आणि त्या पोरीला पण बोलून घेते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमची बायको म्हणते तुम्हाला लग्न करा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे नको नको भाऊ, तुला जर सवत आली त्या जुदाई पिक्चर सारखं व्हायला बसले. काय जुदाई पिक्चर सारखं होत नाही. मी लहान बहिणीसारखं राहू, तिला मी लहान बहिणीसारखी ठेवीन. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही बहिणी बहिणीसारखं राहतो. तुम्ही फक्त लग्नाला तयार व्हा. नाही नाही, तू डोक्यावर बिक्यावर पडली का काय? गावातले लोक काय म्हणते ना आपल्याला? काय म्हणते गावातली लोक? गावातल्या लोकांचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळ्या गावाला मी सांगते की मी स्वतः माझ्या नवऱ्याचं लग्न लावून देणार आहे. कुणी मध्ये काय बोलत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमची बायको तुमच्या पाठीशी, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुम्ही लग्न करायचं, तुम्ही फक्त आता बोलल्यावर उभं राहायचं. मी नाही करणार. तू डोक्यावर बिक्यावर पडली का काय? याड लागलं का काय तुला? काय लय गरमाला लागलं रे आज. पाऊस येतो काय काय नु. अरे रुपाताई काय लागले? अयो, दोघं पण इथंच बसलाय वे. काय होईन काय झालं? खाऊ काय नाही, डेपुटीकडे काम होतं. जाऊ दे आता, तुम्ही पण इथंच भेटला. खाऊ ते माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करायचंय. काय काय? हा, कमून? आता काय सांगू डेपुटी, माझं तोंड आहे का धड? मग तुम्हाला मारलं बिरलं काय तिने? असं निर्णय करून घ्या तुम्ही. नाही 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 नाही, माझ्या नवरा देव माणूस आहे. पण ना माझ्या नवऱ्याचं मला दुसरं लग्न करायचंय. कारण की मी एक तर दिसाय देखणी नाही, माझा तोंडाचा पट्टा चालू राहतो. आमच्या संसारी 1-2 वर्ष झालं नुसती भांडणच चालू आहेत. काय आहे का सुखी संसार आहे का आमचा? धड नवऱ्याला बी माझा त्रास आहे आणि गावाला पण त्रास आहे. मी असा निर्णय घेतला की माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करायचं. रुपाताई ज्याला काही बोलला असलं तर सोडून द्या, नका टेन्शन घेऊ. संसारात चालूच असतं नवरा बायकोचं. नाही नाही, अहो माझ्या नवरा देव माणूस आहे. त्यांनी मला काही सुद्धा बोललेले नाहीत. त्याचं मनाव नका घेऊ तुम्ही. रात्री 90 मारतो काहीतरी बोलतो, आपलं काय करायला लागले? मी काहीच म्हणावं, आमची भांडणं बिंडणं काहीच झालेली नाहीयेत. मग सगळं व्यवस्थित आहे. आता मस्तपैकी त्यांना जेवाय बिवाय वाढून सगळं करून मी आलेली आहे. तुम्ही ते नका टेन्शन घेऊ. पण माझं म्हणणं काय आहे की त्यांचं दुसरं लग्न केलं ना तर त्यांचा सुखी संसार होईल. आता बघा, माझं एकतर लेकरू पण वारलं, मी त्यांना लेकरू पण देऊ शकत नाही. हा, त्यापेक्षा आपलं दुसरं लग्न केलं तर चांगलं आहे ना, त्यांचं सुखी संसार होईल. अहो लेकरू वारला मग लेकरू होईन ना दुसरं. होईन, मला पण माहितीये. पण चांगली बायको भेटेल ना माझ्यापेक्षा अजून.
हो रुपा माऊली, मी पहिली माऊली पाहिली बा अशी स्वतःच्या नवऱ्याचं लग्न करून देऊ राहिली. कशाला घरात अवदासा आणता तुम्ही? अहो अवदसा बाहेरची, अवदसा बिवदसा काय मी पण म्हणते तुमचं ऐकून. अवदसा नाही, घरातलीच आहे, माझी चुलत बहीण बारकी, तिलाच मी करून आणणार आहे. या आमुष्याची पौर्णिमा कसं काय झाली? काय म्हणा काय कळा हो, पण तसं नका विचार करू तुम्ही. या आमच्या पाहुण्यात असंच एकाने केलं होतं. बायकोनी दिलं लग्न करून आणि शेवट अक्षरशः आहे ना त्या बायकोला घरात बी नाही घेतलं, त्या नवऱ्याने नंतर हाकलून दिलंय. तुम्ही आहे ना स्वतःच्या हाताने तुमच्या पायावर कुऱ्हाडी मारायला हा. लागले. अहो सवत जर आली तुम्हाला तर तुम्हाला घरात राहून देते का ते जायला येडा? अहो डेपुटी भाऊजी, माझा नवरा किती चांगला आहे. अहो माझ्यावर जीव ओवाळून टाकतो. ते कशाला मला घराच्या बाहेर काढतील? जरी त्यांनी दुसरं लग्न केलं ना तरी मी म्हणल तोच शब्द खरा होणार. अजिबात दुसऱ्या बायकोचं ते इतबर बी ऐकणार नाहीत. मला एवढी गॅरंटी आहे त्यांच्यावर. त्यांचा लय जीव आहे माझ्यावरती. बरं तुमचं काय म्हणणं आहे मग? समजा हे बघा, तुम्हाला काय लग्न लावायचंय तिकडे दोघं लावा, आम्हाला मध्ये घेऊ नका. तुमच्या सुखी संसारात आम्ही काय घे आणणार नाही. तुम्हाला सांगू का रुपाताई, नवरा बायकोच आहे ना, लेकरू बाळ हो नाही हो एकमेकाचं प्रेम एकमेकावर पाहिजे बरं का, सुखी संसार होतो. तुम्ही कशाला त्याच्या आल्याच्या नादी लागत आणि दुसरं लग्न लावून स्वतःच्या घरात हे करून घेताय? तुम्हाला कसं समजू डेपुटी भाऊजी आणि श्याम भाऊजी, मी तुमच्या पाया पडते. आहो मा नवरा ना लग्नाला तयार होई नाही म्हणून मी तुमच्याकडे आले. तुम्ही पण असं बोलायला लागला. तुम्हाला जर वाटत असेल की मी सुखाने संसार करावा, माझा संसार व्यवस्थित व्हावा, मी नीट नांदावं, तर तुम्ही माझा ऐका. तुमच्या पाया पडती दोघांच्या. पण तुम्ही त्यांना समजून सांगा की तू दुसरं लग्न कर. पाया नका पडू. बरं बघू आम्ही, बघू आपण. जातो मी, जातो करतो आम्ही काहीतरी. तेवढं करा पण. हा चला येऊ का? हा हे दादा, अरे सोपं आहे का काय? यांना दुर्बुद्धी सुचली, मला तेच कळलं. आपण कसं त्याला म्हणायचं लग्न कर म्हणून? गावात लोक शान घालते ना तोंडात. डेपुटीने दुसरं लग्न लावायला प्रवृत्त केलं. हो, हे यांचंच लग्न लावून आपण पाचतावलंय आणि बाई मध्ये दुसरं लग्न लावून द्या. उद्या दादा एक गावात आली तर एवढा राड आहे. दुसरी जर जाल्याची बायको झाली ना, आपल्याला गाव सोडावं लागल. मग ती उद्या काय करेन? उद्या काय झालं आपल्या पैशाची? तुम्हीच लावलं लग्न करायला, तुम्हीच लावलं लग्न करायला. बरं काही बी झालं, पण त्या बाईने आपल्याला विनंती केली. आपण जर जाल्याला नाही म्हणावं ना तर ती बाई आपल्या मागं लागल. परत म्हणून माय ना, मी नवऱ्याला सांगायला लावली तर मला म्हणले नाही. एक काम करू, काय करायचं आपल्याला जाल्याला फक्त म्हणून आपण तोंडी नाही म्हणून म्हणायचं आहे की नाही? चल तू जाल्याला सापडू, ये बरं. पाहिलं बसलाय कुठं कुठं नाही शोधलं. अरे नवरदेव. कोण नवरदेव? आता कोण दुसरा कोण नवरदेव? तूच नवरदेव. काय काय बोला तर राव डेपुटी, आपल्या गरीबाला मोक्कर हिंगल घेता. हेंगल कायला घ्यावा आम्ही? हो, आता तुझी मंडळी सगळीकडे जाऊन म्हणते माझ्या नावावर लग्न लावून द्या, नगराला लावून द्या, तांदूळ देऊन गेले तुम्हाला. तुमच्याकडे बी आलते का ती? चालेल, काय झालं बायको लग्न लावून द्यायला लागले? मलाच काय ना डेपुटी, मला नाही करायचं लग्न. येडे झाले का काय? बाबा आम्हाला विनंती केली तिनं. कुणाला? ती म्हणते उद्या समजून सांगा म्हणून, लग्नाला तयार हो म्हणून. येडेत का काय डेपुटी तुम्ही? शहाणे सुरते माणसं खुशाल माझ्या लग्न लावून द्यायला लागले राव. दादा आम्ही नाही म्हणलो. मग काय म्हणलो आपण? आम्ही नकोच म्हणलो. आम्ही तर उलट नाही म्हणलो. वहिनीला ते म्हणते नाही नाही, माझा जर सुखी संसार तुम्हाला पाहायचा असेल ना तर माझ्या नावावर लग्न लावून द्या. नाही नाही, मी नाही करणार डेपुटी. आपल्याला नको. येडे का काय श्याम्या? तुझं म्हणत होता ना तर मेवणीवर प्रेम आहे म्हणून. हे टाकू का एक शहाण्या माणसाचं देखता म्हणतोय मी. अंधारात सांगत होतो तुला का ना. नाही भाऊ, परत ह्योच लगेच सगळ्यांना सांगायला बसलाय बायकोने काहीतरी निर्णय घेतलेला दिसतोय. आम्हाला फक्त आम्हाला योग्य आहे का अयोग्य त्याची त्यांना माहिती. आम्हाला फक्त तुला सांगितलं होतं विनंती कर लग्नाची, बरं का? तुला जे योग्य वाटेल ते कर, पण तिची इच्छा आहे रे बिचारीचं कर. त्याच्या बायकोला काय वाटतं बाबा लेकरू बाळाने काय मायापासून काही दिलं नाही बाबा, मी आहे ना लावते लग्न. सुख द्याय ना? अरे नीट बोल श्याम्या. सुख द्याय ना म्हणजे अरे झोपून येते खाटावर. सुख द्याय ना म्हणजे बघा डेपुटी कसे भांडण लावून देतोय. अरे तुला सुख भेटन असं म्हणते, तुला सुख भेटन असं म्हण. आणि बघ काय म्हणते तिथं म्हणते उद्याच माळ घालून आणायची. डेपुटी डोक्याला लागली असं, जाऊ द्या. हे बघ, बाया माणसाने काहीतरी विचार केला असेल, सारा विचार कर आणि तुमच्या याच्यावर निर्णय घ्या. बया जितक्या लवकर निर्णय घेत अशा पार घरात सवत आणायची तिने तयारी केली सगळी. उगाच नसेल तिने काहीतरी विचार केलाच असेल ना योग्य. तू मेवणी म्हणली काय तिला मला भाऊजी आवडत होते म्हणून? काय कळा नाही नाही, तुला कशाला मेवणी म्हणे माझी मी आवडत काय असेल असो. पण बघ घेतोय मनोर काय निर्णय घ्यायचा. आमचं चांगलं काम होतं, आम्ही तुला सांगितलं. नको भाऊ, मी नाही करणार लग्न. बहिणा तयार मनात उगं होते ना. यायला लागलं का काय श्याम्या? तुला माझ्यापेक्षा तुला कसा आनंद झाला रे? अरे मला आनंद नाही, माझ्या मित्राचं सुख मग सुख. सांग बरं मला, तू इच्छा राहिली होती की नाही तेव्हा? तू तो म्हणला तेव्हा तुम्ही असं केलं तसं केलं. आता बायको तर म्हणते तर काय हरकत आहे?
माझी इच्छा आहे श्याम्या. मग गावातली लोक काय म्हणतील, येडे का काय रे? अरे लोकांचा कुठे विचार करतो, लोक पायी बी चालून देत नसते आणि घोड्यावर बी बसून देत नसते. होतंय तो चांगला आयुष्याचं तर घे मजा करून. नाही नाही. हा. अलीकडे जोड लग्न करणंच येते काय ना आज. ओ डेपुटी श्यामराव, कुठे नवरदेवाची गाडी? हे बघितलं का, लग्न नवर देवा याचं आणलं आपल्याला गाडी करायला लावतो तो. आम्ही विचारायला पाहिजे तुला, उलट आमच्यासाठी गाड्या कुठं लागणार? अहो गाड्या म्हणजे काय असं काय अख्खं गाव न्यायचं काय? तुम्हालाच न्यायचंय फक्त. म्हणजे मोठं लग्न नाही का? हं. मग मला वाटलं तुमची गाडी घेऊन येता ना तुम्ही I-20. अरे मला वाटलं तुम्ही काहीतरी वराडाला गाड्या केल्या असत्या. नाही एवढं मोठं काय वराड नाही. हा. आपलं माया घरचे म्हणले हारतूर घालायचं आणि उरकून टाकायचं. अच्छा अच्छा, म्हणजे गेटकिन करायची, गेटकिन. पिशी काय घेऊन चालल्या? आता माझं सामान आहे त्याच्यामध्ये. आता ह्यांचं दुसरं लग्न लावून दिल्यावरती मी कशाला घरात राहू? ह्यांचा सुखाने संसार होऊ द्या. एखादं लेकरू बाळ झालं तर सांभाळा येईन मी. उगाच नवीन संसारात लुडबुड कशाला? नवीन नवीन नको इथं, आमच्या दोघांचे भांडणे होतील. कोणा तुझ्या बायको? अरे पण आता रुपाताई लग्न लावून द्यायला, रुपाताईलाच बाहेर काढतोय तू. नाही 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 डेपुटी, त्यांनी मला घराच्या बाहेर नाही काढलं. मी स्वतःहून चालली. कशाला नवीन संसारात लुडबुड करायचे? आपलं तिकडं माहेराला राहायचं. हा ना, खरे झाल्या मग संध्याकाळी पार्टी वर लग्नाची का? मग होय, मित्राला दे पार्टी तेवढी तो. पार्टी पाहिजे ना वय शामभाऊजी तुम्हाला? आवाज जिबेला हाड आहे का नाही? लाज बीज धरली का नाही तुम्ही? थोडी का दिली सोडून? आता लग्न झालं पार्टी घेतली हा, इथं मित्राचा संसार वाटोळ व्हायला लागला आणि तुम्हाला पार्ट्या पाहिजेत वय? अहो डेपुटी, तुम्ही सुद्धा खुशाल लग्नाला लगीन निघाला. मी तुम्हाला म्हणलं माझ्या नवऱ्याला समजून सांगा की लग्न कर म्हणून, तर समजून सांगितलं. पण तुमच्या मनात नाही आलं की रुपाताई असं नसतं. मला नाही समजून सांगितलं, नका लग्न लावून देऊ. ही रुपाताई, आम्ही तुम्हाला म्हणत होतो तर तुम्ही आम्हाला विनंती केली म्हणून आम्ही त्याला म्हणलो होतो. आणि तुम्हाला सांगू का, मी काही बोललोच नाही. श्याम्या त्याला बोलत होता. कोण म्हणलं तू लग्न करायची? तुम्हाला काय वाटत का? मला पारे यांनी घोड्यावर बसले डेपुटीनं. आम्ही घोड्यावर बसलो बाई. तुम्ही तर लय कौतुक तुमचं सांगूच नका. तुम्ही तर त्यांच्यावरच बिनलाजी आहे. तुम्ही काय केलं हो? काय केलं तुम्ही? माझ्या बहिणीला फोन लावताय, तिला म्हणताय तुला काय आवडतं खायला, आपण लग्न झाल्यावरती इकडं फिराय जाऊ तिकडं फिराय जाऊ. मला कधी म्हणला का चल फिराय म्हणून? होय, तिला कसं गुलू बोलत होता. रात्रीच तिचा माझा फोन झाला. अहो आमच्या दोघींची ती युक्ती होती तुमची जिरवायची कशी म्हणून, आणि हे आहेत ते सामील त्याच्यामध्ये. हा, तुम्हाला दुसरं लग्न करायचं का? नाही, माझी बहीण आवडती. माझी बहीण आवडती तुम्हाला? होय, बहीण आवडती का? होय बा, हा, मिवणीशी लग्न करायचं आहे. मिवणी आवडत होती. माझी लहान बहीण तुम्हाला आवडती का? होय, बोला की आता. अरे पारे ती म्हणली होती म्हणून मी तिच्या सोबत लग्न करायला तयार झालो. मी म्हणाल हिरीत उडी मारणार का? हिरीत उडी? हा, दुसरं लग्न करायचंय. मी चांगली दिसत नाही, मी भांडण करते. गोटे घातलेत का हा, काय? गोटे घातले. अहो तुम्हाला आज बघा कशी चटणी करते. पळताय कुठं? थांबा की, बिनलाजी माणूस. लग्न करायचं दुसरं.